आज या व्हिडिओद्वारे आपण ऐकणार आहोत वैभव लक्ष्मी व्रताची कहाणी। ही कहाणी तुम्ही दर शुक्रवारी ऐकू शकता। कहाणी ऐकत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग कथेला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आटपाट नगर होतं, तिथे खूप लोक राहत होते। भले बुरे, गरीब श्रीमंत, आस्तिक नास्तिक सर्व प्रकारचे लोक राहत होते। अशा त्या शहरामध्ये एक जोडपं राहत होतं। दोघेही धार्मिक, विचारी, सुशील आणि संतुष्ट होते। पत्नीचं नाव होतं शीला। ईश्वर भजनामध्ये प्रामाणिकपणे तिचा संसार चालला होता। पण एकदा दुर्दैवाचा फेरा आला। आधी जाते बुद्धी किंवा विनाशकाले विपरीत बुद्धी या म्हणीप्रमाणे शीलाचा पती त्याच्या मित्र आणि शेजाऱ्यांच्या घरातील श्रीमंत ऐशाराम पाहून आपल्या घरात त्यातील काही नाही म्हणून खंत करू लागला। शीला खूप समजूत घालायची पण व्यर्थ। पूर्वजन्मीचे पाप उदयाला आले। झटपट श्रीमंतीच्या आशेने नवरा जुगार सट्टा खेळू लागला। लक्ष्मी घरी येण्याऐवजी घर रिते होऊ लागले। मग पुढे मित्रांच्या संगतीमध्ये निराशेवर औषध म्हणून निरनिराळी व्यसने लागली। शीला खूप सांगे, उपड्या घड्यावर पाणी। आता भरोसा फक्त ईश्वराचा होता। पतीच्या व्यसनामुळे घर रिकामे झाले। दागदागिने नव्हे तर इतर नेहमीच्या उपयोगाच्या वस्तू सुद्धा गायब होऊ लागल्या। आजवर मान देणारी माणसे टाळू लागली। उधार द्यायला कुणीही तयार नव्हते। देणकारी मात्र त्रास देऊ लागले। शीलाला देवदर्शनाला जाणं सुद्धा कठीण झालं। जवळच्या लक्ष्मीच्या देवळात नित्यनियमाने जाणारी शीला निर्वाहासाठी करायला लागणाऱ्या कामधंद्यात बुडून गेली। पती तर काम करत नसे, फक्त नशिबाला दोष देणे व व्यसन यातच तो मग्न असायचा। अशीच दुपारची वेळ होती। शीला दमून जराशी लवंडली होती आणि दारावर थाप पडली। आता कोण देणेकरी आला अशा चिंतेतच शीलेने दरवाजा उघडला। समोर होती एक जख्ख म्हातारी, पण तिच्या मुखावर एक अलौकिक तेज दिसत होते। शीला पाहतच राहिली। पाहता पाहता शीला त्या म्हातारीच्या दर्शनाने भारावून गेली। तिने त्या म्हातारीला आत बोलावले आणि तिची चौकशी केली। तिचे आपुलकीने स्वागत केले। म्हातारी सुद्धा संतुष्ट झाली। म्हणाली, शीला, मला ओळखलं नाहीस? काहीशा संकोचानेच शीलाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, पण आजी, तुम्हाला पाहताच का कुणास ठाऊक मला कोणीतरी जवळचे माणूस भेटल्यासारखं वाटलं। समाधान सुद्धा वाटलं। कोण तुम्ही? अजून ओळख लक्षात येत नाहीये, तुम्हीच सांगता का? म्हातारी हसून म्हणाली, काय विसरलीस? अगं, लक्ष्मीच्या देवळात नव्हतो का आपण भेटत दोघी? हल्ली तू देवळात येत नाहीस, बऱ्याच दिवसात भेटली नाहीस, तेव्हा म्हटलं चौकशी करून यावं। किती छान भजनं म्हणायची तू, फार आठवण यायची। का ग येत नव्हतीस? काही आजारी बिजारी होतीस का? पती कुमार्गाला लागल्यावर शीलाला बाहेर जाणं शक्य नव्हतं, तर सांगणार काय? लोकात तोंड दाखवायला सुद्धा जागा नव्हती। सगळे आपल्याकडेच बोट दाखवतायत असं तिला वाटायचं। शीला गप्पच होती। काही आठवत नव्हते, पण म्हातारीच्या बोलण्याने शीलाचे हृदय गलबलले। मायेच्या बोलांनी हृदय मोकळे झाले आणि डोळ्यातून आसवांच्या सरी वाहू लागल्या। म्हातारी जवळ गेली व मायेने जवळ घेतले। तिचे सांत्वन करू लागली। अगं, संसारात सुख आणि दुःख आळीपाळीने येतच असतात। सुखाने उतू नये आणि दुःखाने खंतही करू नये। मला सांग तुझं दुःख। दुःख सांगितल्याने दुःख हलकं सुद्धा होतं। मलाही काही मदत करता आली तर नक्कीच करीन। सांग बरं आता। शीलाने आपली सर्व कहाणी आजीला सांगितली। सुरुवातीचे सुखाचे दिवस, मग पतीची व्यसनं, नंतर हलाखीची परिस्थिती, सारं सांगितलं। आजीने सुद्धा सर्व काही ऐकून घेतलं आणि म्हणाली, शीला, दुःख म्हणजे मागील कर्माचं फळ। आता झालं गेलं विसर आणि पहिल्यासारखी लक्ष्मीची भक्ती करू लाग। तू तर प्रथमपासूनच भक्त आहेस, तुला काहीच कठीण नाही। हे दुःखाचे दिवस जाऊन पुन्हा लक्ष्मीच्या कृपेने सुखाचे दिवस येतील। ती तर प्रेम आणि करुणेची मूर्ती आहे। धीर धर, वैभव लक्ष्मीचं व्रत कर। लक्ष्मी व्रताची गोष्ट ऐकून शीलाला आनंद झाला। जणू हरवलेला ठेवा सापडावा तसं तिला झालं। ती अधीरतेने म्हणाली, आजी, सांगा कोणतं व्रत कसं करायचं? मी जरूर करीन, मला सविस्तर सांगा। आजी म्हणाली, व्रत अगदी सोपं आहे। याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असंही म्हणतात। हे व्रत करणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। त्याला सुख संपत्ती, यश मिळतं। ऐक, अगदी साधेसुधे व्रत आहे। लोक गैरसमजुतीच्या चुकीच्या पद्धतीने करतात, मग त्यांना फळ कसं मिळणार? लोक फक्त दागिन्यांची हळद कुंकवाने पूजा करतात, पण तसं नाही। व्रत हे नियमाने शास्त्रोक्त विधीपूर्वक करायचे आहे। नुसती सोन्याच्या दागिन्यांची पूजा करून लक्ष्मी प्रसन्न झाली असती तर या जगामध्ये कुणीच दरिद्री उरला नसता। म्हणून तू शास्त्रोक्त आणि विधीपूर्वक पूजा कर, म्हणजे लक्ष्मी तुला प्रसन्न होईल। हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते। स्नान करून स्वच्छ कपडे घालावे व मनामध्ये जय लक्ष्मी माता असा जप करायचा। कुणाचीही निंदा करू नये। सायंकाळी हातपाय धुवून 2 पाट घ्यावे। एकावर आपण पूर्वेला तोंड करून बसावे। दुसरा पाट समोर ठेवावा। त्याच्यावर स्वच्छ रुमाल ठेवून त्यावर लहानशी तांदळाची रास करावी। राशीवर पाणी भरलेला लोटा ठेवावा। लोट्यावर वाटीत एखादा सोन्या चांदीचा दागिना ठेवावा। अगदीच काही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे।
त्याला तुपाचा दिवा आणि अगरबत्ती दाखवावी. लक्ष्मी माता यंत्रानेच प्रसन्न होते, म्हणून यंत्राचे व लक्ष्मीच्या विविध स्वरूपांचे मनपूर्वक दर्शन घ्यावे व लक्ष्मी स्तवनाचा पाठ करावा. वाटीतला दागिना किंवा 1 रुपया सुद्धा लक्ष्मी समजून पूजा करावी. हळद कुंकू, लाल फूल, घरी बनवलेला एखादा गोड पदार्थ, प्रसादासाठी नसल्यास गुळ साखरेचा नैवेद्य अशी पूजा करावी. आरती करावी. जय लक्ष्मी माता असा 11 वेळा जप करून प्रसाद वाटावा. वाटीतील दागिना काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीला घालावे. तांदूळ वाटीतून पक्ष्यांना द्यावे, म्हणजे फळ मिळतेच, सर्व दुःख दूर होतात. शीलाला ऐकून फार आनंद झाला. ती म्हणाली, पण आजी, हे व्रत किती वेळा करायचे, उद्यापन कसे करायचे ते पण कृपया सांगा. आजी म्हणाली, व्रत 11, 21 अशा शुक्रवारी तू करू शकतेस. जितके शुक्रवारचा तू संकल्प केला तर त्याच्या शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारप्रमाणे पूजा करावी. नारळ ओवाळावा. खिरीचा प्रसाद करावा. 7 कुमारिका किंवा 7 सुवासिनींना हळदी कुंकू लावावं. वैभव लक्ष्मी व्रताची जी काही पुस्तिका असते ती वाण म्हणजेच भेट म्हणून द्यावी. प्रसाद द्यावा. धनलक्ष्मी म्हणजेच वैभव लक्ष्मीच्या फोटोला नमस्कार करून प्रार्थना करावी. माते, मी अंतःकरणपूर्वक केलेल्या या पूजेने प्रसन्न हो. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. निर्धनांना धनवान कर. संतान नसलेल्यांना संतती दे. मला आणि व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी कर. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. प्रार्थनेनंतर वैभव लक्ष्मी किंवा धनलक्ष्मी मातेच्या रूपाला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. आजीच्या बोलण्याने शीलेला तंद्री लागली होती. डोळे मिटले होते, पण एक अपूर्व समाधान तिच्या मनाला होते. तिने मनातच संकल्प केला की मी 21 शुक्रवार हे व्रत करीन आणि उद्यापन सुद्धा करीन. संकल्प करून तिने डोळे उघडले तर समोर कुणीच नव्हते. शीलाला आश्चर्य वाटले. कुठे गेली हो आजी? आजी नव्हतीच. प्रत्यक्ष लक्ष्मीच आपल्या भक्ताला मार्ग दाखवायला आली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून शीला मनातल्या मनात जय लक्ष्मी माता असा जप करू लागली. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पूजेला बसली. पूर्वी घरात दागिने होते, पण आज सर्व सावकारांच्या घरात गहाण पडले होते. फक्त नाकातील चमकी शिल्लक होती. शीलाने तीच काढून धुवून वाटीत ठेवली व आजीने सांगितल्याप्रमाणे यथासांग पूजा केली. घरामध्ये थोडी खडी साखर होती, त्याचाच नैवेद्य दाखवला. रात्री येताच त्यालाही दिला व आपण सुद्धा घेतला. आज पती शांत होता. घरात भांडणतंटे नव्हते. शीलाला अतिशय बरं वाटलं. व्रत चालूच ठेवले. 21व्या शुक्रवारी यथासांग उद्यापन केले. आजीने सांगितल्याप्रमाणे 7 सुवासिनींना हळदी कुंकू, प्रसाद आणि पोथी दिली. धनलक्ष्मीच्या स्वरूपातील फोटोला नमस्कार करून प्रार्थना केली. आपली व इतरांची इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद मागितला व फोटो डोळ्यांना लावला आणि व्रत पूर्ण केले. पहिल्या शुक्रवारपासूनच पतीच्या वागण्यात फरक पडला होता. त्याला आपली चूक कळली. हळूहळू व्यसनमुक्त झाला. काही कामधंदा करू लागला. नियमितपणे घरामध्ये पैसा येऊ लागला. परिस्थिती सुधारत गेली. कामधंद्यामध्ये फायदा होऊ लागला. सर्व गहाण पडलेल्या वस्तू घरामध्ये परत आल्या. 4 लोकांमध्ये मान मिळू लागला. त्याबरोबर सत्यवृत्ती आणि धार्मिकपणा वाढला. घरात सुख शांती वाढू लागली. शीला समाधानी झाली. शीलाचे पाहून शेजारी पाजारी व्रत करू लागले आणि ते सुद्धा सुखी झाले. हे माते, जशी शीला सुखी झाली तसे सर्वांना सुखी कर. जय माता धनलक्ष्मी. आज तुम्ही या व्हिडिओमध्ये वैभव लक्ष्मी मातेची कथा शुक्रवारच्या निमित्ताने ऐकली. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांना पाठवा. बऱ्याच जणी वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, तर त्यांना सुद्धा बऱ्याच वेळा कथा कुठून वाचायची किंवा मग पुस्तिका नसल्यामुळे वाचायला जरा अडचण तयार होते. तर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाठवल्यामुळे त्यांना काही का होईना मदत होऊ शकते. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि याच पद्धतीचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.